नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी दिलीप वसावे, सहाय्यक शिक्षक, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे. आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी यातील अहवाल लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये लोक उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. या कार्यक्रमांच्या कार्यवाहीसाठी शासकीय, खाजगी संस्थांमध्ये समिती स्थापन केली जात असते. या समितीच्या माध्यमातून वर्षभरातील अनेक कार्यक्रम असतात ते आयोजित केले जात असतात. या कार्यक्रमांचा तपशीलवार लेखी स्वरूपातील सविस्तर आढावा जो असतो त्याला अहवाल म्हटले जात असते. एखादी संस्था असेल, त्या संस्थेच्या कार्यकारिणीतील सदस्य, समितीचे सदस्य यांच्यासाठी अहवाल लेखन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शाळा, महाविद्यालय आयोजित केले जाणारे विविध स्पर्धा, स्नेहसंमेलन यांचे आवर्जून अहवाल लेखन केले जात असते. संस्थात्मक पातळीवर अहवाल लेखन अपरिहार्य. एखादी संस्था कार्यक्रम आयोजित करते, त्या कार्यक्रमाची तपशील माहिती अहवालातून आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून वर्तमान काळातील विविध कार्यक्रमांची नोंदी ठेवण्यासाठी तो कार्यक्रम संपल्यानंतर अहवाल लेखन केले जात असते. म्हणून अहवाल लेखन हे भावी काळातील जुने दस्तऐवज म्हणून अत्यंत उपयोगी पडताना आपल्याला दिसत आहे. या अहवाल लेखनाची व्याख्या जी आहे ती आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघणार आहोत. एखाद्या संस्थेत, कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल. कार्यक्रम जसा झाला असेल तसा सविस्तर त्या कार्यक्रमाची नोंदी, आढावा ह्या अहवाल लेखनामध्ये केला जात असतो. कार्यक्रमाचा, समारंभाचा लेखी स्वरूपातला पण सविस्तर आढावा म्हणजे अहवाल. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कार्यक्रमातील सर्व बाबींची नोंद अहवालामध्ये केली जात असते. ती लेखी स्वरूपातील आणि सविस्तर असते, म्हणून त्याला आपण अहवाल असे म्हणत असतो. या अहवालाच्या व्याख्येवरून आपण आता अहवालाची किंवा अहवाल लेखनाचे स्वरूप या ठिकाणी बघणार. अहवाल लेखन वस्तुस्थिती व माहितीच्या आधारे तयार केलेले एक प्रकारे लेखी निवेदन असते. वस्तुस्थिती व माहितीच्या आधारे केलेले निवेदन म्हणजेच जे घडले, जसे घडले तशा नेमक्या नोंदी, सविस्तर नोंदींसह अहवाल लेखन केले जात असते. अलंकारिक, अतिशयोक्ती जी भाषा असते ती या अहवालामध्ये शक्यतो करून टाळावी, जेणेकरून त्यामध्ये वास्तवदर्शी लेखन होईल. अहवाल लेखन संस्थेच्या कामात महत्वाची भूमिका बजावत असते. अहवाल लेखन एखादा कार्यक्रम, समारंभ असेल, सोहळा असेल, याच्यासाठी लिहिला जात असतो. पण संस्थेच्या कामकाजात अहवाल लेखन हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. अहवाल लेखन करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे
अहवालामध्ये वस्तुस्थिती व सत्य माहितीच्या आधारे लेखन करायला हवं, कारण अहवाल लेखनावरूनच संस्थेचा विकासाचा, मूल्यमापनाचा आढावा या ठिकाणी घेतला जातो. एखादा कार्यक्रम सुरुवातीपासून सविस्तर नोंदी करून शेवटापर्यंत मुद्देसूद नोंदी ही त्यामध्ये अपेक्षित असते. अहवाल लेखन करताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत क्रमानुसार सविस्तर माहितींची अहवालामध्ये नोंद केलेली असते आणि ही नोंद मुद्देसूद स्वरूपाची असते. संस्थात्मक कामाच्या निर्णय प्रक्रियेतील अहवालाचे अनन्यसाधारण महत्त्व. संस्थेच्या कामाच्या निर्णय प्रक्रियेतील लहान लहान घटकांपासून ते संचालक, अध्यक्ष, सचिव यांच्यापर्यंत अहवालाचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. अहवाल लेखन करताना सत्य व वस्तुनिष्ठपणाला महत्त्व दिला जातो. म्हणजेच अहवाल एखादा कार्यक्रम जसा घडला तसाच लिहिला जातो. जे घडले तेच लिहिले जाते. काल्पनिक, अलंकारिक लेखन हे अहवालामध्ये नसते. अहवाल लेखन नेमका, मुद्देसूद असतो. त्यामुळे सत्य व वस्तुनिष्ठ माहितीला अहवालामध्ये महत्त्वाचे स्थान दिले जात असते. अहवाल लेखनामुळे संस्थेचे भविष्यातील निर्णय शक्य होत असते. एखादी संस्था जी आहे ती संस्था स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्या कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे संस्थेची पुढील भविष्यातील निर्णय, योजना, उपक्रमांचे नियोजन करणे व प्रगती करणे साध्य होत असते. म्हणून अहवालाला अत्यंत महत्त्व दिला जात असतो. अशा या अहवालाचे प्रगती अहवाल, वार्षिक अहवाल, मासिक अहवाल, चौकशी अहवाल असे अनेक विविध अहवालाचे स्वरूप आपल्याला आजच्या काळात पाहायला मिळत असतात. म्हणून अहवाल लेखनाला संस्था स्तरावरती मोठ्या स्वरूपात महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतो. आता आपण अहवाल लेखनाची उपयुक्तता व गरज काय आहे हे आपण बघणार आहोत. अहवाल लेखन हे एखाद्या कार्यक्रमाच्या, समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी केले जात असते. अहवाल लेखनामध्ये वेळ, स्तर, ठिकाण, तारीख, व्यक्ती, विषय, त्या कार्यक्रमामध्ये मांडलेले विचार, प्रेक्षकांचा प्रतिसाद या सर्व गोष्टींची सविस्तर नोंद केलेली असते. आणि म्हणून अहवाल लेखनाची गरज किंवा त्याची उपयुक्तता ही वर्तमान काळामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. संस्थेचा विकास, संस्थेच्या उणीवा संचालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहवाल लेखनाची मदत होत असते. एखादी संस्था, खाजगी किंवा सरकारी संस्था, त्याचा विकास, गती, उणीवा अहवालाच्या माध्यमातून
संचालकांपर्यंत पोहोचवण्यास उपयोग होत असतो. संस्थेच्या कार्यक्रमातील, संस्थेच्या कामकाजातील अडचणी ज्या येत असतात त्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल लेखन हा महत्वाचा धागा मानला जातो. संस्था स्तरावरील विविध कार्यक्रम, विविध समारंभ, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय करण्यासाठी महत्वाचे धागा म्हणून महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे अहवालाची आज फार गरज दिसून येत असते. अहवाल लेखन करताना विविध घडामोडींना अधिकृतता प्राप्त होण्यासाठी अहवालाची गरज असते. अहवाल लेखन अनेकविध संस्था, मोठे उद्योग, सरकारी, खाजगी, लघु उद्योग, उद्योग, ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व स्तरावर होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त करून देण्यासाठी, अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. संस्था कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज म्हणून सरकारी, खाजगी संस्थांमध्ये अहवालाकडे बघितले जात असते. अहवाल लेखन हे विश्वासार्ह दस्तऐवज आहे असं म्हटले जात असते. म्हणून संस्था वर्षानुवर्षे अहवालाचे जतन करून ठेवत असतात. वस्तुनिष्ठता, सत्यता, नेमक्या बाबींचा अवलंब अहवालामध्ये केला जात असतो. अहवाल लेखन करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या जात असतात. अहवाल लेखनामध्ये ह्या गोष्टीचा अवलंब करून अहवाल लिहिला जात असतो. म्हणून अहवालाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. भविष्यातील नियोजन करण्यासाठी, भविष्यातील योजनांचा कृती आराखडा ठरवण्यासाठी अहवाल लेखनाच्या सहाय्याने विविध कार्यक्रम, उपक्रम, योजना यांचा कृती आराखडा तयार करण्यासाठी अहवालाची मदत होत असते. आता आपण अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये बघणार आहोत. अहवाल लेखनाचे पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठता. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय? वस्तुनिष्ठता आणि स्पष्टता. अहवाल लेखन करत असताना वस्तुनिष्ठ आणि सुस्पष्ट माहितीला महत्व दिले जात असते. वस्तुस्थितीचे दर्शन होईल याची दक्षता अहवाल लेखकाने घेतली पाहिजे. अहवाल लेखन विषयानुसार, स्वरूपानुसार, तारीख, वार, ठिकाण, सहभाग देणाऱ्यांची नावं, उपस्थितांची पद इत्यादी वस्तुनिष्ठ माहितीची नोंदी आवर्जून केली जात असते. तसेच अचूक माहिती केलेली असते.
नोंद केलेल्या सर्व बाबी स्पष्ट आणि अचूक सुस्पष्ट असतात. अहवाल लेखनाचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वसनीयता. अहवाल लेखन करताना जी माहिती आपण करणार आहोत ती माहिती अचूक, सत्य, तथ्य, इत्थंभूत असणे आवश्यक आहे. आणि या तथ्यांच्या नोंदीमुळेच अहवालाला विश्वसनीय प्राप्त होत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अहवालाचा उपयोग अनेकदा गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी एक पुरावा म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. अहवालाचे हे खास वेगळेपण किंवा वेगळे विशेष असते. अहवाल लेखनाची भाषा किंवा अहवाल लेखनाच्या भाषेचा सोपेपणा. अहवाल लेखन करताना भाषा ही सोपी असावी. भाषा कशी असावी? सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीला अहवालाचा आशय समजावा, त्याच्यातला अर्थ समजावा, याच्यासाठी सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपाची भाषाशैली ही अहवाल लेखनामध्ये केली जात असते. अवघड, कठीण, किचकट, बोजड शब्द अहवालामध्ये वापरले जात नाही. तसेच अलंकारिक, अतिशयोक्ती असलेली भाषाशैली, नाट्यपूर्ण भाषाशैली यामध्ये वापरता येत नाही. भाषा ही सोपी, प्रासादिक, सर्वांना समजेल अशीच असेल त्याचाच वापर केला जात असतो. अहवाल लेखन करताना विविध क्षेत्रांशी संबंधित असलेल्या संज्ञा, प्रक्रिया याविषयी पारिभाषिक शब्दांचा वापर शक्यतो करून केला जात असतो. अहवाल लेखन करताना निपक्षपातीपणा हा महत्वाचा असतो. अहवालाचा विषय, अहवालाचा प्रकार कोणताही असला तरी त्यामध्ये अहवालाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य असते ते म्हणजे निपक्षपातीपणा. कुठलाही अहवाल लेखन करताना अहवालाशी संबंधित असलेल्या विषयाला बाधा येणार नाही ही लक्षात घ्यावी. अहवाल लेखन स्वतःची मत मांडून चालत नाही. अहवाल लेखनातील विचार एक कली होणार नाही याची दक्षता अहवाल लेखकाने घ्यायची असते. अहवाल लेखकाच्या मर्जीनुसार, अहवाल लेखकाच्या मनाप्रमाणे अहवाल लेखन करता येत नाही. अहवाल हा वास्तवदर्शी लेखन असल्यामुळे अहवालामध्ये कार्यक्रम, समारंभ, सभा, संशोधन संस्था यामध्ये लेखकाने वास्तवदर्शी काय अनुभवले, काय ऐकले, काय पाहिले, काय बघितले याविषयी खरेखुरे दर्शन घडत असते. म्हणून निपक्षपातीपणा हा अहवाल लेखनाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर अहवाल लेखनाची शब्द मर्यादा. कुठल्याही संस्थेच्या किंवा कुठल्याही समारंभाच्या कार्यक्रमाच्या अहवाल लेखन करत असताना अहवालाचा विषय, अहवालाचे स्वरूप, अहवालाची शब्द मर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा विषय इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल हे आटोपशीर असतात.
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल हे विस्तारपूर्वक लिहिले जात असतात. त्यामुळे अहवालामध्ये पुष्कळ माहिती, मोठी आकडेवारी, निरीक्षणे, तपशील याचे निष्कर्षांची नोंद केली जात असते. एखादा कार्यक्रम झाला असेल तर त्या कार्यक्रमाचा, समारंभाचा अहवाल जो आहे तो कमीत कमी 1000 पृष्ठांचा असू शकतो. इतकी शब्द मर्यादा अहवालामध्ये असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अहवाल लेखन म्हणजे काय, अहवालाची गरज काय आहे, अहवालाची वैशिष्ट्ये, अहवालाची उपयुक्तता या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.